गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहराच्या लगत मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशमधील शेतकरी विनापरवाना रासायनिक खते घेऊन जाताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली। या कारवाईत 3 मालवाहक जप्त करण्यात आले असून गाडी चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे। शेतकरी कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करून आहेत, परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी परप्रांतीय शेतकऱ्यांना विनापरवाना खत विक्री करीत असल्याचे शहरात आढळून आले आहे। परप्रांतीय शेतकरी रासायनिक खते परराज्यात घेऊन जात असताना कृषी विभागाला माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून 3 वाहन जप्ती केले आहेत। 45 बोरी रासायनिक खत, एकूण किंमत 45,000 रुपये किमतीची रासायनिक खते जप्त करण्यात आली आहेत। या गाडी चालकांवर रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 4 ब अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे। परप्रांतीय शेतकरी आमगाव तालुक्याजवळ असल्यामुळे आमगाव शहरातील रासायनिक खते विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून विनापरवाना खत खरेदी करून नेत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळायची, परंतु कृषी विभागाची कारवाई मात्र शून्य असायची। विनापरवाना खत घेऊन जाताना मागील काही वर्षात पहिल्यांदाच कृषी विभागाने केलेल्या कारवाईत खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तालुक्यातील काही दुकानावर विनापरवाना परप्रांतीय शेतकऱ्यांचे खत विकतात। आज केलेल्या कारवाईत खरेदी केलेल्या दुकानदारांवर सध्या कृषी विभागाने कोणती कारवाई केली नाही। रासायनिक खत विक्री केल्याची कच्ची पावती शेतकऱ्यांकडे दिसून आली आहे। आमगाव शहराच्या टोकावर व अगदी सीमेवर काही रासायनिक खतांची दुकान असून काही दुकानदार परप्रांतीयांना रासायनिक खते विक्री करतात, परंतु पुराव्याअभावी त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली दिसत नाही। काही रासायनिक खत विक्री करणाऱ्या दुकानदारांची नावे समोर आली असून तपास सुरू आहे। तपासानंतर पुरावा आढळल्यास त्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल असे अधिकारी सांगतात। आता या दुकानदारांवर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कारवाई करण्यात आली काय सांगा? काल गुप्त सूत्रांकडून काल 4 वाजता मला माहिती मिळाली। त्वरित आमच्या चमूने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आपण 3 गाड्या पकडलेल्या आहेत। त्यामध्ये जवळजवळ 43,000चा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशन आमगाव येथे जमा केला। तर जो काही आता जे काही आपण ज्यांचे आपल्याला नावं कळालेले आहे त्यावर आपण FIR केलेली आहे आणि FIR जशी आपल्या सिद्ध होईल त्यावर त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। यापुढे आमगावातील सर्व कृषी संचालकांना आवाहन करण्यात येते की यापुढे आपल्या राज्यातील माल परराज्यात जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि जसेही आपल्याला ह्या गोष्टी आढळतील त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। संबंधित दुकानावरती आता सध्या त्यांच्यावरती आपण FIR केलेला आहे। FIR अंती जेव्हा त्यांची चौकशी होईल त्यानुसार आपण योग्य ती कारवाई केली जाईल। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।